नमस्कार, मी अतुल गुरुजी खांडीलकर आज आपल्याला सांगणार आहे की मेष लग्नानुसार कुठला रत्न धारण करावा आणि कुठला रत्न धारण करू नये। चला तर पाहूया की मेष लग्न कुंडलीनुसार कुठला रत्न धारण करावा आणि कुठला रत्न धारण करू नये। सर्वप्रथम रत्न हा राशीनुसार धारण करावा किंवा लग्नानुसार धारण करावा, हे दोन प्रश्न आपल्याला पडले पाहिजे। त्याचं कारण असं आहे की काही हौशी लोक असतात जे की हौस म्हणून रत्न आपल्या हातामध्ये घालत असतात आणि काही मंडळी राशीनुसार रत्न घालत असतात। आपण सोनाराकडे जातो आणि त्यांना म्हणतो की आम्हाला आमच्या राशीचा रत्न द्या। सोनार मंडळी 12 राशीनुसार आपल्याला रत्न प्रदान करतात, जी आपली रास असेल त्याप्रमाणे ते रत्न देतात। आणि अशा वेळेस आपण जेव्हा रत्न धारण करतो तो राशीनुसार धारण करतो आणि रास ही चंद्रानुसार ठरत असते। चंद्र हा मनाचा कारक असल्यामुळे केवळ फक्त तो भावना, मानसिक स्थिती याचाच विचार करू शकतो। त्यामुळे आपण जो राशीनुसार रत्न धारण करतो त्याचे बरेचसे नुकसान आपल्याला होऊ शकतात। आणि काही अचूक ग्रहांचं जर आपण राशीनुसार रत्न धारण केला तर ते वाईट ग्रह बळकट होऊन त्यांचा सुद्धा आपल्याला त्रास होऊ शकतो। म्हणून राशीनुसार कधीही रत्न धारण करू नये। मग रत्न धारण करताना जन्मलग्नाचा विचार केला पाहिजे। या ठिकाणी आपण मेष लग्न कुंडली आखलेली आहे। सर्वप्रथम हे जाणून घेऊया की कुठल्याही कुंडलीमध्ये एकूण 12 स्थान असतात। 12 स्थानांना वेगवेगळी नावे ज्योतिषशास्त्रानुसार आहेत। तर प्रथम जे चौकोनी स्थान आहे या ठिकाणी त्याला लग्नस्थान असे म्हणतात, म्हणून ही लग्न कुंडली होते। मग एकूण 12 लग्न कुंडल्या असतात। तर ज्यावेळेस इथे अंक जो येईल 1 ते 12 मध्ये त्यानुसार ती लग्न कुंडली त्या अंकानुसार ठरत असते। या ठिकाणी आपण मेष लग्न कुंडली घेतलेली आहे। मेष राशीचा अंक येतो 1, यामुळे ही मेष लग्नाची कुंडली झाली। आणि हे लग्न जे असतं या लग्नावरनं आपलं शरीर, आपलं आयुष्य, आपलं कर्म, आपलं आरोग्य, भाग्याची स्थिती आणि आर्थिक स्थिती याच्यावरनं ठरत असते। आणि लग्न हे शरीर असल्यामुळे आपण कुठलाही रत्न आपल्या शरीरावर धारण करतो, म्हणून लग्नानुसारच रत्न धारण करायला पाहिजे। तर या ठिकाणी मेष लग्न असल्यामुळे मेष लग्नाचा जो स्वामी आहे तो मंगळ ग्रह आहे आणि मंगळ ग्रहाचा रत्न हा प्रवाळ, त्याचं दुसरं नाव मुंगा आहे। मेष लग्नाचा स्वामी मंगळ, त्याचा रत्न प्रवाळ, दुसरं नाव मुंगा, म्हणून आपण हा मेष लग्नासाठी मंगळाचा प्रवाळ नावाचा जो रत्न आहे तो रत्न आपण धारण करू शकतो। परंतु रत्न धारण करताना अजून काही नियम आहेत। या ठिकाणी लग्नेश मंगळ झाल्यामुळे या मंगळ ग्रहाचे मित्रग्रह किंवा त्याला शुभ ग्रह सुद्धा म्हणतात। तर मित्रग्रह कुठले आहेत ते आपण बघूया। मित्रग्रहामध्ये मंगळाचा मित्र रवी आहे, त्यानंतर चंद्र, मंगळ स्वतःच असल्यामुळे तो स्वतःचाच मित्र आहे, आणि गुरु, हे 3 ग्रह मंगळाचे परम मित्र आहेत किंवा ते ग्रह त्यांना शुभ फळ देतात। त्यानंतर मंगळाचे शत्रुग्रह म्हणजे अशुभ ग्रह हे आहेत बुध, शुक्र आणि शनी। हे 3 ग्रह मंगळाला अनिष्ट जास्त प्राप्त करून देतात, म्हणून हे त्यांचे शत्रुग्रह आहेत मंगळाचे। कुठलाही रत्न धारण करताना मित्रग्रह आणि शत्रुग्रह यांचा सुद्धा आपल्याला अभ्यास असला पाहिजे। मग आता आपल्याला मेष लग्नानुसार जो मंगळाचा प्रवाळ म्हणजे मुंगा रत्न धारण करायचा आहे, तर त्या रत्नाविषयी आपण माहिती घेऊया।
या ठिकाणी मंगळ हा ग्रह मजबूत करण्याकरता आपल्याला प्रवाळ नावाचा रत्न आपल्याला वापरायचा आहे. जेव्हा आपण ह्या लग्नानुसार मंगळाचा प्रवाळ रत्न वापरू तेव्हा आपल्याला त्याचे काय फायदे होतील, त्या रत्नाचं नाव काय आहे, तर लग्नानुसार जो आपण रत्न वापरतो त्याला आपण जीवन रत्न असे म्हणतो. त्याला आपण जीवन रत्न असे म्हणतो. आणि जीवन रत्न वापरत असताना आपल्याला काय फायदा होतो, तर उत्तम प्रकारचं आपल्याला आरोग्य प्राप्त होतं. त्यानंतर आपला आत्मविश्वास वाढतो, आपलं धैर्य वाढतं, आपलं घर किंवा आपल्याला एखादा प्लॉट जमीन वगैरे घ्यायची असेल त्याच्यानं सुद्धा आपल्याला फायदा होतो. दुसरी गोष्ट, आपल्या शरीरामध्ये रक्तप्रवाहाचा जर त्रास होत असेल तर हा रत्न धारण केल्यानंतर आपल्याला निश्चित त्याचा फायदा होऊ शकतो. आपल्या आपल्या वजनाप्रमाणे हा रत्न धारण करण्याचा एक नियम आहे. कोणी 5 कॅरेट, कोणी 6 कॅरेट, कोणी 7 कॅरेट याप्रमाणे हा मंगळाचा रत्न आपण धारण करू शकतो. हा मंगळाचा प्रवाळ रत्न आहे, त्याला मुंगा सुद्धा म्हणतात. हा मंगळवारी आपण धारण करू शकतो. त्यानंतर हा रत्न धारण करताना आपल्याला विशेष काळजी म्हणजे हा रत्न कुठल्या धातूत धारण करायचा आहे, तर हा रत्न आपल्याला तांब्यामध्ये किंवा सोन्यामध्ये मंगळवारी ह्रीम भौमाय नमः असा जप करून उजव्या हाताच्या अनामिकेत म्हणजे करंगळीच्या जवळच्या बोटामध्ये धारण करायचा आहे. हा मंगळ आपण धारण करत असताना काही काळजी आपल्याला घ्यायची आहे. तर ती अशी आहे, हा मंगळ ग्रह जर आपला तृतीय स्थान, कुंडलीत 12 स्थान असतात, हे प्रथम स्थान, द्वितीय, तृतीय स्थान. तृतीय स्थानात जर मंगळ असेल, त्यानंतर मंगळ हा आपला चतुर्थ स्थानात असेल, षष्ठ स्थानात मंगळ असेल, अष्टमात मंगळ असेल आणि द्वादश स्थानात जर मंगळ असेल तर हा रत्न आपण धारण करू नये. त्यानंतर रत्न ग्रह हा अस्तंग असेल किंवा पापग्रहाने युक्त असेल तर हा मंगळाचा रत्न धारण करू नये, त्याचे वाईट परिणाम आपल्याला भोगायला मिळतात. ही झाली आपल्याला मंगळ या ग्रहाची प्रवाळ या रत्नाची माहिती. यानंतर आपण बघूया चंद्र. चंद्र हा या कुंडलीमध्ये चतुर्थ स्थानाचा मालक आहे. चतुर्थ स्थान म्हणजे 1, 2, 3 आणि हे 4. चतुर्थ स्थानाचा स्वामी जो आहे तो चंद्र आहे आणि चंद्राचा रत्न हा मोती आहे. हा मोती आपण धारण केल्यानंतर आपली मानसिक स्थिती उत्तम प्रकारची होऊ शकते. आपल्याला आईचं सौख्य म्हणजे मातृसौख्य प्राप्त होऊ शकतं. ग्रहसौख्य जर आपल्याला नसेल तर ग्रहसौख्य सुद्धा आपल्याला प्राप्त होऊ शकतं. हा जो मोती आहे, हा मोती रत्न आपल्याला सोमवारी चांदीच्या धातूमध्ये करंगळीमध्ये ह्रीम सोमाय नमः असा जप करून आपल्याला हा रत्न धारण करायचा आहे. पुन्हा तोच नियम या ठिकाणी लागू होतो. जर चंद्र हा आपला ग्रह जर तृतीय स्थानात असेल, चंद्र ग्रह तृतीय स्थानात असेल, 1, 2 आणि हे 3 तृतीय स्थानात असेल, त्यानंतर चंद्र 6, 8 आणि 12 या स्थानात जर चंद्र असेल तर हा रत्न आपण मोती नावाचा रत्न धारण करू नये, त्याचे सुद्धा आपल्याला दुष्परिणाम होऊ शकतात. चंद्र हा पापग्रहाने दुष्ट असेल तरीही तो धारण करू नये. तर हा मित्रग्रह असल्यामुळे इतर ठिकाणी जर चंद्र असेल तर आपण तो उत्तम प्रकारे धारण करू शकतो. यानंतर आपण बघूया की रवी हा ग्रह हा मेष लग्नाच्या कुंडलीमध्ये
5व्या स्थानामध्ये 1 2 3 4 5 सिंह राशीचा स्वामी असल्यामुळे हा सिंह राशीचा स्वामी रवी आहे आणि त्याचा रत्न माणिक आहे. ह्या माणिक रत्नाला कारक रत्न असे सुद्धा म्हणतात. हा कुंडलीनुसार कारक रत्न झाला. तर कारक रत्नाचा जो सिंह राशीचा जो स्वामी आहे तो रवी आहे आणि त्याचा कारक रत्न हा माणिक आहे. माणिक हा रत्न मंगळाचा अतिशय, रवी हा परम मित्र असल्यामुळे हा माणिक रत्न आपण धारण करू शकतो. माणिक रत्न धारण केल्यामुळे आपल्याला उत्तम बुद्धिमत्ता, उच्च शिक्षणामध्ये फायदा, संतती, संपत्ती, मान, सन्मान याकरिता आपण हा माणिक नावाचा जो रत्न आहे, त्या ठिकाणी आपल्याला मी माणिक दाखवतो. हा माणिक नावाचा रत्न ह्रीम सूर्याय नमः असा 108 वेळा जप करून करंगळीच्या शेजारच्या म्हणजे अनामिका या बोटामध्ये सोन्याच्या धातूमध्ये आपल्याला हा रत्न धारण करायला पाहिजे. हा रत्न धारण कर जर आपला रवी, परत आपल्याला तीच काळजी घ्यायची आहे, जर आपला रवी ग्रह तृतीय स्थानात, त्यानंतर षष्ठ स्थानात, सप्तम स्थानात, अष्टम स्थानात आणि द्वादश स्थानात असेल तर रवीचा रत्न आपण धारण करू नये. त्याचे दुष्परिणाम सुद्धा आपल्याला भोगावे लागतात. रवीचा तसा रत्न धारण करताना काळजीपूर्वकच हा रत्न आपण धारण करायला पाहिजे. जरीही लग्नेशाचा रवी मित्र असला तरीही हा रत्न धारण करताना काळजीपूर्वकच धारण करावा लागतो. यानंतर आपण बघूया भाग्यस रत्न. कुंडलीच्या नवम स्थानावरून भाग्यरत्नाचा विचार केला जातो. या ठिकाणी नवम स्थान म्हणजे धनुराशीच्या आधिपत्याखाली येतं. धनुराशीच्या आधिपत्याखाली येणारं हे स्थान असल्यामुळे याचा स्वामी धनुराशीचा गुरु आहे आणि गुरु हा मंगळाचा परम मित्र असल्यामुळे पुष्कराज नावाचा जो रत्न आपल्याला धारण करायचा आहे तो काळजीपूर्वकच धारण करावा लागतो. कारण एका स्थानाचे रवी हा सुंदर फळ देतो, गुरु हा चांगले फळ देतो आणि द्वादश स्थानाचे मिश्र फळ देतो. म्हणून विचारपूर्वकच हा रत्न आपण धारण करायला पाहिजे. पुष्कराज आपण जेव्हा धारण करतो भाग्यरत्न, तेव्हा आपल्याला भाग्यवृद्धी, त्यानंतर मान सन्मान, धनप्राप्ती, सद्गुण, धर्माचं आचरण आणि गुरुकृपा ही आपण पुष्कराज धारण केल्यानंतर प्राप्त होते. ह्रीम बृहस्पतये नमः असा जप करून हा पुष्कराज नावाचा रत्न 108 वेळा जप करावा. सोन्याच्या धातूमध्ये अंगठ्याच्या जवळच्या बोटात आपण हा धारण करायचा आहे. त्यामध्ये धारण करताना आपल्याला काळजी अशी घ्यायची आहे की गुरुग्रह जर आपला तृतीय स्थानामध्ये असेल, त्यानंतर षष्ठ स्थानात असेल, अष्टमात असेल आणि गुरुग्रह दशम स्थानात असेल आणि द्वादश स्थानात असेल, द्वादशात जर गुरु असेल तर हा गुरुचा पुष्कराज नावाचा रत्न आपण धारण करायचा नाही. त्याचे वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात. किंवा गुरुग्रह पापग्रहाने दृष्ट असेल किंवा अस्तंगत असेल तरी हा रत्न आपण धारण करू नये. ही मेष लग्नाची आपल्याला मी रत्न धारण करण्याची माहिती सांगितलेली आहे. दुसरी एक काळजी आपल्याला अशी घ्यायची आहे की मेष लग्नाचे शत्रुग्रह जे आहेत त्यामध्ये बुध ग्रह हे तृतीय स्थान आणि षष्ठ स्थानाचा मालक असल्यामुळे हा पाचू नावाचा रत्न आपण कधीही धारण करू नये. शुक्र हा मंगळाचा परम शत्रू असल्यामुळे शुक्र हा द्वितीय स्थान
आणि सप्तम स्थानाचा मालक असल्यामुळे तो परम घातक आहे. म्हणून हिरा किंवा त्याचा उपरत्न उपेल हा पण आपण धारण करू नये. शनिग्रहाचा नीलम धारण करत असताना शनिग्रह दशम स्थान आणि एकादश स्थानाचे फळ देतो. त्यामुळे इतर ठिकाणी जर शनिग्रह बसला असेल तर विचारपूर्वकच आपल्या ज्योतिषाचा सल्ला घेऊन आपण तो रत्न धारण करावा आणि शक्यतो टाळलेला चांगला, तो धारण न केलेला चांगला, परंतु धारण करताना विचारपूर्वकच धारण करावा. तसा राहूचा गोमेद आणि केतूचा लसण्या हा पण रत्न आपण धारण करू नये. अशा प्रकारे रत्न आपण धारण करावी ही माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. मी तुम्हाला मेष लग्न कुंडलीनुसार कुठला रत्न वापरावा, कुठला वापरू नये याची माहिती दिलेली आहे. जर तुम्हाला तुमच्या जन्मकुंडलीनुसार अचूक रत्नांचं मार्गदर्शन हवं असेल तर कृपया माझ्या नंबरवरती आपण संपर्क करून आपल्या जन्मकुंडलीनुसार योग्य ती रत्नांची माहिती घ्यावी. माझा नंबर आहे 9403 21 21 40. धन्यवाद.